नमस्ते. पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये. तर उद्या आहे इंडिपेंडन्स डे, म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी येणार आहे रक्षाबंधनचा सण. तर या दोन्ही सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम छान अशी रेसिपी, अंगुरी रसमलाईची रेसिपी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही मिठाई बनविणार आहोत, अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये. जर तुम्ही पहिल्यांदासुद्धा बनवाल तरीसुद्धा तुमची एकदम परफेक्ट बनेल. तर चला मग लगेचच सुरुवात करूया आणि बनवूया अंगुरी रसमलाई. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल. तर हे बघा, अंगुरी रसमलाई बनवण्याकरिता मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही इथे कोणतंही घेऊ शकता. दूध आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण इथे टाकायचं थोडं व्हिनेगर. आणि व्हिनेगर केव्हाही दुधाला उकळी आल्यानंतरच टाकायचं. हे बघा, व्हिनेगर टाकल्यानंतर लगेचच दूध फाटण्यास सुरुवात होईल. दूध आणि पाणी जे आहे, हे बघा, ही जी साय आहे आणि पाणी जे आहे वेगळं होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर आता हे गॅस बंद करून द्यायचं आणि 10 मिनटं थंड करण्याकरता ठेवूया आपण. तर हे बघा, 10 मिनटं झालेली आहे, थंड झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी मलाई आहे ही आपल्याला एका व्हाईट कॉटनच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. हे बघा, तर दूध तुम्ही इथे रसमलाई करण्याकरिता, अंगुरी रसमलाई करण्याकरिता कोणतंही घेऊ शकता. तुमच्याकडे जर पॉकेटचं दूध तुम्ही घेत असाल तर पॉकेटचं किंवा गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध इथे तुम्ही तयार घेऊ शकता. आता हे बघा, कपड्यामध्ये मी ही जी मलाई आहे काढलेली आहे. त्यानंतर यावर थंड पाणी अशा प्रकारे टाकायचं, जेणेकरून जी व्हिनेगरचा जो स्मेल आहे तो पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर हे जे आहे अशा प्रकारे हे बघा बांधून घ्यायचं आणि अशा प्रकारे पिळून घ्यायचं आणि यामधील एक्स्ट्रा पाणी जे आहे पूर्णपणे आपण काढून घ्यायचं. हे बघा, हळूवारप्रमाणे पिळून घ्यायचं आणि 10 मिनटं आता हे कपड्यामध्येच बांधून ठेवायची ही मलाई. तर हे बघा, 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया खोलून आपली मलाई. हे बघा, छान अशी परफेक्ट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ही जी मलाई आहे छान अशी हाताने, हे बघा, छान अशी पूर्ण सॉफ्ट करायची आहे हाताने. अशा प्रकारे याला मळायचं आहे. एक प्रकारे आपण जसं पीठ मळतो ना त्याप्रमाणे असं खूप छान असं स्मूथ करायची आहे ही मलाई. तर आपल्याला हे स्मूथ करण्याकरिता जवळपास 5 मिनटं लागतील. हे बघा, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही अंगुरी रसमलाई बनविणार आहोत. बाजारामध्ये खूप महाग मिळणारी ही अंगुरी रसमलाई एकदम आपण 100 रुपयामध्ये घरच्या घरी स्वस्तात मस्त आणि छान अशी हायजेनिक तयार करणार आहोत. तर हे बघा, छान असं स्मूथ करून घेतलेली आहे ही मलाई. तुम्ही बघू शकता, मी जवळून तुम्हाला दाखवत आहे. अगदी छान अशी स्मूथ झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं, याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण गुलाबजामुन करतो ना, गुलाबजामुनचे गोळे, त्या प्रकारे असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला. तर ही गोळे करताना आपल्याला हाताला तेल, तूप, काहीच पाणी काही लावण्याची गरज नाही आहे. हे बघा, आणि फार जास्त दाबून नाही करायचं, हलक्या हाताने करायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण जे आहे असे गोळे करून घेऊया. तर आता आपण संपूर्ण गोळे अशा प्रकारे तयार करून घेऊया. हे तर आता आपल्याला सर्वात प्रथम रसगुल्ले तयार करायचे आहेत. तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. हे बघा, सर्व गोळे इथं तयार केलेले आहेत मी. आता आपल्याला 1 तारीचा पाक तयार करायचा आहे. तर इथे मी 1.5 वाटी पाणी घेत आहे. तर 1.5 वाटी पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. तर साखर आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. हे बघा, आणि आता आपल्याला 1 तारीचा पाक तयार करायचा आहे. एकदम घट्ट पाक तयार करायचा नाही आहे आपल्याला. साधारणतः साखर विरघळेपर्यंत थोडा जास्त वेळ करायचं.
तर हे बघा साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे. जवळपास 1 तारीचा आपला पाक इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला हे जे गोळे आहेत या पाकामध्ये टाकायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि 2 मिनटं छान असं याला बॉईल करायचं आहे पाकामध्ये. आणि आपण 2 मिनटानंतर बघूया. आता हे बघा एका साईडला मी इथे दूधसुद्धा उकडायला ठेवलेलं आहे. आपल्याला इथे रसमलाई तयार करायची आहे, त्यामुळे इथे मी दूध उकडायला ठेवलेलं आहे. आणि बघू शकता हे बघा 2 मिनटं झालेले आहेत. हे बघा मी किती छोटे छोटे गोळे केले होते तुम्ही बघू शकता आणि याचे डबल झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि थंड करण्याकरता ठेवूया. तर हे बघा एका साईडला दूधसुद्धा मी उकडायला ठेवलेलं आहे. दूध छान असं गरम झालेलं आहे, छान असं घट्ट झालेलं आहे. यामध्ये मी आता थोडीशी साखर टाकत आहे, थोडंसं मिल्क पावडर टाकत आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहे. आणि पुन्हा आपण छान असं दाटसर करून घेऊया हे. तर आता आपली रबडीसुद्धा इथे तयार झालेली आहे ऑलमोस्ट. मी इथे थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. हे बघा आपली छान अशी रबडी दाटसर घट्टसर इथे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून देऊया आपण आणि आता नेक्स्ट स्टेप करूया. तर हे बघा आपले रसगुल्लेसुद्धा थोडे थंड झालेले आहेत. आता आपल्याला हे जे रसगुल्ले आहेत या पाकातून काढून एका प्लेटमध्ये काढायचे आहेत, पाकातून काढून ठेवायचे आहेत. तर हे बघा असा एक एक रसगुल्ला इथे प्लेटमध्ये ठेवत आहे. तर संपूर्ण रसगुल्ले आपण अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर संपूर्ण रसगुल्ले प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे हे बघा, थोडंसं यामधील थोडंसं दाबून घ्यायचं, फार जास्त दाबायचं नाही. आणि यामधील जो पाक आहे ना तो थोडा पिळायचा आहे, थोडा थोडा पाक रसगुल्ल्यामधून काढून घ्यायचा आहे. तर संपूर्ण आपण गोळ्यामधून अशा प्रकारे रस थोडा थोडा पिळून घ्यायचा, काढून घ्यायचा आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचं. तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण रसगुल्ल्यामधील मी थोडा थोडा पाक असा पिळून हाताने काढून घेतलेला आहे. आता आपण यावर आपली ही जी रबडी आहे ती टाकूया. तर रबडी थोडी थंड झाल्यानंतर यावर टाकायची. हे बघा तर रबडीमध्ये भरपूर मीठ आहे, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. तर हे बघा तुम्ही बघू शकता की किती सोप्या पद्धतीने आणि किती झटपटरित्या आपली इथे घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वस्तामध्ये आणि हायजेनिकरित्या आपण तयार केलेली आहे. बाजारामधली आपली किती हायजेनिक असते आणि किती स्वच्छ असते आपल्याला माहीत नसते आणि महागसुद्धा असते. तर येत्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी अंगुरी रसमलाई तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तर ही रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि वरून मी थोडे आणखी ड्रायफ्रूट्स टाकत आहे. आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा सोप्या पद्धतीने मी नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. तर त्या सर्व रेसिपी बघण्याकरिता लवकर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला. आणि मी तुम्हाला फोडून दाखवते किती सॉफ्ट झालेली आहे आपली अंगुरी रसमलाई इथे. हे बघा अगदी मार्केटमधल्यासारखी. आणि तुम्ही ओळखूसुद्धा शकणार नाही, तुम्ही जर कोणाला सर्व केली तर ओळखूसुद्धा शकणार नाही की ही घरच्या घरी केलेली आहे. कुणीही म्हणेल की ही मार्केटमधूनच आणलेली आहे. इतकी छान आपली इथे रसमलाई तयार झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रक्षाबंधनच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.